आज आपण बघणार आहे ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. When the properties of element in a period or a group of modern periodic table are compared, certain regularity is observed in their variations. म्हणजे पिरियडिक टेबलचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की काही ठराविक कालावधीनंतर काही ठराविक प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटच्या, त्या रिपिटेशन त्यामध्ये दिसून येतं आणि एक लयबद्धता त्यामध्ये दिसून येते. या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या भागामध्ये. इट इज कॉल्ड द पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. मेजर पिरियडिक ट्रेंड्स include valency, atomic size, we will discuss about the atomic radius of an element, electronegativity, ionization energy, electron affinity, melting point, and metallic non-metallic characters, from which we will see valency, atomic size and metallic non-metallic characters in this lecture. यामध्ये periodic trends, valency, atomic size आणि metallic non-metallic character हे तीनच ट्रेंड्स आपण पाहणार आहोत, कारण तुमच्या सिलेबसमध्ये तेवढेच 3 ट्रेंड्स आहेत. त्यामधला पहिला व्हॅलेन्सी. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट अँड इट्स व्हॅलेन्सी. म्हणजे किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी यामध्ये काय रिलेशन आहे हे बघण्यासाठी आपण छोटासा व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. छोटासा व्हिडिओ आहे. काय होतंय? दिस इज द मेन पार्ट ऑफ ॲटम. इट इज न्यूक्लियस अँड इन न्यूक्लियस देर आर some protons and neutrons, and electrons are revolving around this nucleus. For every element, number of protons and number of electrons are different. This is the atom of lithium. Atomic number of lithium is 3, and therefore there are 3 protons and 3 neutrons, and 3 electrons are revolving around the nucleus. In hydrogen, there is 1 proton, 1 electron. 1 electron is revolving around the nucleus. लिथियमच्या अणूमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. अणू क्रमांक 3 असल्यामुळे प्रोटॉन 3, न्यूट्रॉन 3 आणि इलेक्ट्रॉन सुद्धा 3. हे तिन्ही इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरत असतात. मग हे सगळेच एकाच कक्षेमध्ये फिरत असतात का? तर नाही. प्रत्येक कक्षेच्या ठरलेल्या मर्यादा असतात आणि त्या मर्यादानुसार त्या त्या कक्षांमध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. मग या कक्षांच्या मर्यादा म्हणजे काय? तर त्या 2n² या फॉर्म्युल्यावर कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. म्हणजेच पहिली कक्षा k, दुसरी l, तिसरी m आणि n, अँड these are the numbers, serial number of these shells. If we put serial number of k, that is 1, into this formula 2n², we will get the electron capacity of that shell. For L, 2² into 2 means 4 to the 8. For M, 3² into 2, 9 to the 18. And for N, the capacity is 32. Actually, all these shells are divided into suborbits, means the K shell has only S suborbit and L has S and P suborbits. In P there are 3 suborbits, means the capacity of L is 8, means the capacity of suborbit is 2 only. एका सबऑर्बिट मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात. म्हणजेच हा जो एल शेल आहे यामध्ये 4 सबऑर्बिट आहे. त्यापैकी पहिल्या सबऑर्बिटला एस म्हटलं जाईल आणि दुसऱ्या 3 ला पी म्हटलं जाईल. म्हणजेच एस सबऑर्बिटची कॅपॅसिटी 2 आहे, तर पी ची कॅपॅसिटी आहे 6. त्यानंतर डी ची कॅपॅसिटी आहे 10 आणि एफ ची कॅपॅसिटी आहे 14. त्यानुसार हे इलेक्ट्रॉन्स डिवाइड झालेले असतात. प्रत्येक सबऑर्बिट मध्ये
फक्त 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात. म्हणजे थोडक्यात या शेल्स जरी आपण कॅपॅसिटी 8 म्हटलो तरी हा ग्रुप ऑफ सब ऑर्बिट्स आहे. म्हणजेच या पद्धतीने त्याची रचना आहे. आणि त्यानंतरही इलेक्ट्रॉन्स डिवायडेशन हे या झिगझॅग लाईन प्रमाणे होत असतं. सर्वात अगोदर 1s कंप्लीट होईल, त्यानंतर 2s, त्यानंतर 2p, त्यानंतर 3s, 3p, 4s, 3d, then 4p, 5s, then 4d. In this way, electrons are distributed in various shells and suborbits. Valency. The valency of an atom is the number of electrons it has in its outermost shell or the number of atoms it requires to complete the outermost shell. outermost shell मध्ये सर्वात बाहेरची जी कक्षा असते ती बाहेरची कक्षा फुलफिल करण्यासाठी प्रत्येक ॲटम हा प्रयत्न करत असतो. एकतर द्विक किंवा अष्टक पूर्ण होणं आवश्यक आहे. 8 इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करणं आवश्यक असतं. मग या नियमानुसार जेवढे इलेक्ट्रॉन्स त्यांच्याकडे आहेत आउटरमोस्ट शेल मध्ये एकतर ते त्यांच्या भागीदारी करतात, इलेक्ट्रॉन्स देतात किंवा इलेक्ट्रॉन्स घेतात. या तिन्हीपैकी कुठल्याही एका प्रकारातून त्यांची आउटरमोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहतो आणि त्याच प्रयत्नातून एकापेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येतात आणि कंपाऊंडचा मॉलिक्यूल तयार होत असतो. म्हणजेच आउटरमोस्ट शेलची कॅपॅसिटी देण्याची किंवा घेण्याची किंवा भागीदारी करण्याची जी कॅपॅसिटी राहते त्या कॅपॅसिटीला म्हणतो आपण व्हॅलेन्सी. जसं हायड्रोजन मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याला कितीची गरज आहे? एकाची गरज आहे. तसंच फ्लोरीन मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, त्याला कितीची गरज आहे? एकाची गरज आहे अष्टक पूर्ण करण्यासाठी. पण लिथियमचा जर विचार केला तर त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, पण त्याची ती दुसरी कक्षा असल्यामुळं त्याला ऑक्टेट कंप्लीट करणं आवश्यक आहे लिथियमला आणि म्हणून त्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज असते. दुसरं आणखी महत्वाची गोष्ट आहे की 7 इलेक्ट्रॉन घेणे किंवा 1 इलेक्ट्रॉन देणे अशा दोन्ही कंडिशन मध्ये त्याची आउटरमोस्ट शेल फुलफिल होऊ शकते. 1 देऊन टाकल्यानंतर त्याची आउटरमोस्ट शेल म्हणजे के शेल होईल, म्हणजेच त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स होतील आणि तो हिलियमचं कॉन्ट्रीब्युशन अक्वायर करेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि त्याच्यामुळे त्याची गरज त्या ठिकाणी पूर्ण होते. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन देऊन लिथियमची गरज पूर्ण झाली. या पद्धतीने इलेक्ट्रॉन्स देणे किंवा घेणे या प्रकारे ते ऑक्टेट कंप्लीट करत असतात आणि ही जी कॅपॅसिटी असते त्यालाच व्हॅलेन्सी असं आपण म्हणतो. मग हा व्हॅलेन्सीचा पिरियडिक टेबल मध्ये काय ट्रेंड आहे ते आपल्याला बघायचे. स्टँडर्ड स्टेट यामध्ये बघू आपण वेगवेगळे ट्रेंड्स या ठिकाणी दाखवलेले. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच त्या एलिमेंट्सची इलेक्ट्रॉन देण्या घेण्याची कॅपॅसिटी. हायड्रोजन बघा 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, प्लस मायनस 1 ही त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. म्हणजेच व्हॅलेन्सी 1 इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो किंवा 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, म्हणजे 1 ही त्याची व्हॅलेन्सी आहे. बोरॉनसाठी व्हॅलेन्सी किती होईल? 3 प्लस 3 म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याला गरज कितीची? आणखी 5 ची गरज आहे. पण 5 घेणे सोपं की 3 देणे सोपं? 5 ची ताकद जास्त आहे म्हणून 5 घेणं तर सोपं नाहीये आणि त्याच्यामुळं तो 3 देऊन त्याची गरज पूर्ण करतो आणि म्हणून त्याची व्हॅलेन्सी किती आहे? 3 आहे. पुढे जर गेलो आपण सल्फर, व्हॅलेन्सी किती आहे? त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 4 प्लस 2 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे तो काय करू शकतो? 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. म्हणजे त्याची व्हॅलेन्सी आहे 2. तो 6 देऊ पण शकतो आणि 4 देऊनही त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये द्विक कंप्लीट होतं आणि त्याच्यामुळं या पद्धतीने ऑक्सिडेशन स्टेज त्याच्या दिसत आहेत. म्हणजे ऍक्च्युअली त्याची व्हॅलेन्सी किती आहे? 2 आपण गृहीत. त्याच्यानंतर कॅल्शियमचा जर विचार केला तर त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन आहेत, तो 2 इलेक्ट्रॉन दिली. या पद्धतीने व्हॅलेन्सी ही डावीकडून उजवीकडे जाताना सुरुवातीला ती वाढत जाते. इथं 1 2 त्यानंतर 3 4 त्यानंतर पुन्हा कमी होत जाते 3 2 1 0. म्हणजेच मॅक्झिमम व्हॅलेन्सी कुठे आहे? टेबलच्या सेंटरला आपल्याला दिसून येते. हे झालं व्हॅलेन्सीच्या बाबतीत. त्यानंतर
पुढचा पार्ट आहे आपला atomic size. Atomic radius is expressed in the unit picometer pm, which is smaller than nanometer. नॅनोमीटर पेक्षा छोटं जे पिकोमीटर आहे त्यामध्ये atomic radius मोजलं जातं. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. मग atomic radius जेवढं जास्त म्हणजेच थोडक्यात न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल या दोन्हींमधलं डिस्टन्स जेवढं जास्त तेवढी ॲटमची साईज जास्त. मग ही जे रेडियस आहे ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. लेफ्ट पासून राईट कडे जाताना ॲटॉमिक रेडियस काय होतं डिक्रीज होतं आणि व्हाईल गोइंग डाऊन ए ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजेच वरून खाली ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस ॲटॉमची साईज वाढत जाते. डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमची साईज डिक्रीज होत जाते. मग असं का होतं ते बघू आपण. ॲटॉमिक रेडियस या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. जिथं शेडेड रिजन तुम्हाला मोठा वाटेल ती आहे त्या ॲटमची साईज. या पद्धतीने आपल्याला कन्सिडर करायचंय. सर्वात कमी शेडेड रिजन कुठं आहे या ठिकाणी आहे ग्रीन एरिया. ग्रीन एरिया जसं आपण वरून खाली जातो तसतसा हा ग्रीन एरिया काय होतोय वाढत जातोय. म्हणजेच या पहिल्या रो मध्ये फक्त एक शेल आहे. जसजसं आपण खाली जातो तसतसं या दुसऱ्या रो मध्ये काय झालं एक शेल वाढली. पहिली शेल कंप्लीट झाली. दुसऱ्या शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक शेल इन्क्रीज झाली. म्हणजे जसजसं आपण वरून खाली येतोय प्रत्येक स्टेपला काय होतंय एक एक शेल इन्क्रीज होते. आणि शेल इन्क्रीज झाली म्हणजे काय होणार आहे ॲटमचा रेडियस वाढणार आहे आणि रेडियस म्हणजेच ॲटमची साईज वाढते. तसं या पिरियड मध्ये आपण ज्यावेळेस डावीकडून उजवीकडे जातो सोडियम पासून मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन या पद्धतीने डावीकडून उजवीकडे जातो. प्रत्येक वेळी काय होतंय बघा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय. म्हणजेच एका प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं त्यामध्ये वाढ होते. त्याचा अर्थ काय शेल बदलत नाहीये तीच शेल राहते. शेल तीच राहून प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या मात्र वाढते आणि म्हणून जसजसं आपण उजवीकडे जाऊ तसतसं ॲटमची साईज कमी व्हायला पाहिजे की जास्त व्हायला पाहिजे. सरळ जर विचार केला तर ती वाढायला पाहिजे. परंतु तसं न होता काय होतं प्रोटॉनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज. जसजसं आपण डावीकडून उजवीकडे जातो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. म्हणजेच प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतोय आणि इलेक्ट्रॉन्सचा निगेटिव्ह चार्ज पण इन्क्रीज होतोय. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोन्ही इन्क्रीज झाल्यामुळे त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होतोय. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज झाल्यामुळं ती कक्षा थोडीशी आत ओढल्या जाते आणि त्याच्यामुळं जसजसं आपण डावीकडून उजवीकडे जातो तसतसं ॲटमची साईज कमी होत जाते. पुढे आपल्याला बघायचंय मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तसं या बाबतीत आपण मागच्या भागामध्ये बऱ्यापैकी चर्चा केलेली. द झिगझॅग लाईन सेपरेट्स द मेटल फ्रॉम नॉन मेटल्स इन द पिरियडिक टेबल. मागच्या आपण भागावर पाहिलं एक झिगझॅग लाईन आपण इंडिकेट केली होती आणि त्या झिगझॅग लाईनच्या डाव्या साईडला मेटल्स असतात आणि उजव्या साईडला नॉन मेटल्स असतात आणि रेषेच्या आजूबाजूला झिगझॅग लाईनच्या आजूबाजूला मात्र मेटलॉइड्स असतात. या पद्धतीने मेटल्स नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या ठिकाणी आपल्याला इंडिकेट करता येऊ शकतं. याशिवाय झिगझॅग लाईनच्या जसजसं आपण डाव्या बाजूला जाऊ झिगझॅग लाईन पासून दूर जाताना मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक असे दोन्ही कॅरेक्टर इन्क्रीज होत जातात. म्हणजे झिगझॅग लाईनच्या उजव्या साईडला जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं तर झिगझॅग लाईनच्या डाव्या साईडला जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं. म्हणजे एलिमेंट्स appear to have arranged in such a way that metals are on left side of this line and non-metals on the right side and metalloids are along the border of this line. हे तीनच पिरियडिक ट्रेंड आपल्याला बघायचे होते. त्यात या फिगरच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा बघू. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस from left to right, increasing electronegativity and non-metallic character, decreasing electropositivity and metallic character. जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो. आता वरून खाली येताना काय होतंय इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होतंय. डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे वरून खाली येताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर
डिक्रीज होतं आणि मेटॅलिक कॅरेक्टर इनक्रीज होतं. या पद्धतीने पिरियडिक ट्रेंड्स आपण बघितलेत. व्हाईल गोइंग डाऊनवर्ड्स in any group, the electropositivity of elements goes on increasing while their electronegativity goes on decreasing. जे वरून खाली येताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होते तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते. While going from left to right in any period, the electronegativity of element goes on increasing while their electropositivity goes on decreasing. Then larger the electropositivity or larger the electronegativity of the element, higher the reactivity. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त प्रमाणात ज्या एलिमेंट्स मध्ये जास्त आहे ते जास्त रिॲक्टिव्ह असतात, म्हणजे त्यांचे इतरांशी अभिक्रिया फास्ट होतात आणि त्यांचे कंपाऊंड्स लवकर तयार होतात. लास्ट ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. विच इज द हॅलोजन फॅमिली? This second last period group. Second last group means 17th group. There are fluorine, chlorine, bromine, iodine, astatine. These elements are called halogens. This 17th group is the family of halogens. What is the property of halogens? Atomic number is 9. Therefore, electronic configuration will be 2,7. Means it wants only one electron. Means valency is 1 for fluorine. It has 7 electrons in outermost shell and therefore valency is 1. In chlorine 2, 8, 7 means chlorine also has 7 electron in outermost shell and therefore the valency is 1. Valency of all halogens is 1. This 17th group is the family of halogens. And in these halogens, all of them have general formula X2. General formula X2. Elements जे मॉलिक्यूल तयार होतात त्या मॉलिक्यूलचा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे यालाच आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला असंही म्हणू शकतो. त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. म्हणजेच व्हॅलेन्सी जर असेल 0 व्हॅलेन्सी असेल तर ते नॉन रिएक्टिव्ह असतात. ते सिंगल ॲटम्स वातावरणात राहू शकतात. पण ज्याची व्हॅलेन्सी 0 पेक्षा कमी किंवा जास्त असते म्हणजे प्लस मायनस दोन्ही प्रकारे ते सेपरेट ॲटम राहू शकत नाहीत. ते मॉलिक्यूल तयार करून वातावरणात मुक्तपणे राहू शकतात आणि त्याच्यामुळे 2 ॲटम्स एकत्र येऊन जो मॉलिक्यूल तयार होतो अशा प्रकारचे हॅलोजन्स असतात. म्हणजे X2 हा त्यांचा फॉर्म्युला आहे. Gradation is observed in their physical state down the group. म्हणजे त्यांच्या फिजिकल स्टेट मध्ये फक्त ग्रेडेशन दिसून आलेलं आहे म्हणजे फरक दिसून येतो. बाकी केमिकल प्रॉपर्टीज मध्ये फरक नाही. जसजसं आपण वरून खाली येतो तसतसं गॅसियस, लिक्विड आणि सॉलिड स्टेट या पद्धतीने ग्रेडेशन आपल्याला दिसून येतं. फ्लोरीन F2 and chlorine Cl2 are gases. Bromine is liquid while the iodine is सॉलिड. या पद्धतीने ग्रेडेशन हॅलोजन फॅमिली हा पार्ट आहे आपला संपला. म्हणजे इथं आपलं प्रकरण संपलं. धन्यवाद.